वॉकथ्रू कशावर करणार? मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. विशाळगडावरील अतिक्रमण, विशाळगडावरील अतिक्रमण झालाच पाहिजे. विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे. विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे. आणि मुक्त करा, मुक्त करा. थांबा 2 मिनिटं आलेत 2 मिनिटं आलेत माणसात. काय नेमकी मागणीसाठी तुम्ही आता आंदोलन करतात? आज रोजी विशाळगड मुक्तीसाठी हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलेलं आहे. या धरणं आंदोलनाचा एकच उद्देश आहे, जोपर्यंत विशाळगडावरचे अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटन सुरू करू नये. दुसरी गोष्ट, तिथं जर उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल किंवा पोट भरण्याचा प्रश्न असेल तर शासनानं तिथं एखादा उद्योग उभा करून द्यावा आणि तिथला प्रश्न कायमचा मिटवावा. सारखं तिथं संघर्ष होता कामा नये. तिथं जर विषय असेल पोटापाण्याचा, त्यांना मिठाला महाग झाले, जर अशा पद्धतीची भाषा असेल तर शासनानं पुढाकार घेऊन हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजासाठी एक उद्योग उभा करून द्यावा आणि तिथं उद्योगातून त्यांना पोट भरण्याचं साधन मिळावं. ही मागणी आज हिंदू एकता मार्फत करत आहोत. खरं पहिल्यांदा त्या दर्ग्याचं मोजणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी अजून सुद्धा सांगितलेलं आहे की हेरिटेजला पाठवलंय मोजणीसाठी आणि हेरिटेज मधनं पत्र परत जिल्हाधिकाऱ्यांना आलं की मोजणी करून घ्या म्हणून. हे नेमकं खेळ काय चाललाय? शासनानं जरी निर्णय चांगला घेतला असला तरी सुद्धा जाग्यावर अशा पद्धतीचं काम चालू आहे. जाग्यावर अजून त्या दर्ग्याची मोजणी झालेली नाही. अतिक्रमण दर्ग्याचं किती आहे हे कुणालाच माहिती नाही. शासन दरबारी जरी 18 बाय 15चा जर दर्गा असेल तर तिथं आता जवळजवळ 10,000 स्क्वेअर फुटाचं तिने ॲक्युरेशन केलेलं आहे. त्यामुळं आमची पहिली मागणी असणार आहे की ते आधी दर्ग्याचं जे अतिक्रमण आहे ते हे करा, काय ते लेखी घ्या आणि नंतर मग ते पाडायचा विषय करा. अशा पद्धतीनं हिंदू एकता आंदोलन मार्फत आम्ही मागणी करत आहोत. लवकरात लवकर ते अतिक्रमण मुक्त करावं गड, आणि गड हा खुला करावा सगळ्यांना अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर. नाव सांगा. दीपक देसाई, हिंदू एकता आंदोलन, जिल्हा अध्यक्ष, कोल्हापूर.